लक्झरियस रेडी अशी टाउनशिप जी महारेरा रजिस्टर्ड आहे तुम्हाला भेटणार आहे नेरळमध्ये स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती. स्टुडिओ हायफाय आपला फर्स्ट फेज, सेकंड फेज आणि थर्ड फेज सुद्धा रेडी आहे. अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी सुद्धा अवेलेबल आहे. मित्रांनो, तुम्हाला फ्लॅट बरोबर भेटणार आहेत भरपूर साऱ्या अमेनिटीज. फ्लॅट बरोबर तुम्हाला भेटणार आहे गार्डन, क्लब हाऊस, त्याचबरोबर लिफ्टला पॉवर बॅकअप, आउटसाईड लाईट पॉवर बॅकअप. तुम्हाला घरामध्ये भेटणार आहे किचन ट्रॉली, लॉक कवर, डोअर फ्रेम, त्याचबरोबर इन्व्हर्टर पॉईंट आणि AC पॉईंट. सर्व सुविधा तुम्हाला तुमच्या घरामध्ये भेटणार आहे. पियायचं वॉटर प्युरिफायचं पाणी मी तुम्हाला जे आमच्या प्रोजेक्टवरती वॉटर प्युरिफाय प्लांट लावलेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. त्याचबरोबर 2 लिफ्ट भेटणार आहे. मित्रांनो, थोडाही वेट न करता आज आपण पाहणार आहोत स्टुडिओ हायफाय फेज 3 मधली आपली बिल्डिंग जी रेडी आणि अंडर कंस्ट्रक्शन असे दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला 24 तास पाणी तर भेटणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला भेटणार आहे बँकेतून तुम्ही 90 ते 95% लोन सुद्धा घेऊ शकता. तर उशीर न करता आपण पाहूया ॲक्च्युअल प्रोजेक्ट. नेरळ रेल्वे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्समध्ये ते सुद्धा रेडी. एक छानसा गार्डन आणि मुलांसाठी एक सुंदर असे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत. आणि सिनियर सिटीजनसाठी सीट आउट एरिया सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार. अगदी त्याच्या बाजूलाच तुम्हाला आपला क्लब फॉर्च्युना बघायला भेटणार आहे. क्लब हाऊस 1+1 क्लब हाऊस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीपर्पज हॉल आणि इंडोर गेम्स सुद्धा पाहायला भेटणार आहेत. बाजूलाच आपल्या रेडी काही बिल्डिंग आहेत, तुम्हाला त्या सुद्धा दाखवून घेतो मी. रेडी बिल्डिंग्स आहेत, लोक राहत आहेत. जर कॉस्टच्या बाबतीत बोलणं झालं तर 2 BHK आपल्या स्टार्टिंग रेंज आहे 29 लाख. 29 लाखमध्ये ऑल इन्क्लुझिव्ह असं स्टार्टिंग रेंज तुम्हाला पाहायला भेटणार आहे स्टुडिओ हायफायमध्ये. हे आपलं फेज 1 जे सोल्ड आउट झालेलं आहे, OC आलेली आहे, सोसायटी सुद्धा झालेली आहे आणि कन्व्हिन्स सुद्धा झालेली आहे, लोक राहतात सुद्धा. हे आपलं फेज 2 आहे जे की रेडी आहे, OC आलेली आहे, सोसायटी झालेली आहे आणि लोक सुद्धा राहत आहेत. सोल्ड आउट प्रोजेक्ट आहे. त्याचप्रमाणे आता आपलं तुम्हाला ज्याप्रमाणे दाखवलं आपली जी समोरची बिल्डिंग आहे रेडी आहे आणि अंडर कंस्ट्रक्शन आपण पाहणार आहोत. फेज 3 मध्ये इव्हिंगचं काम वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. तुम्हाला पाहायला भेटेल की आपण जे काम करतोय ते पूर्ण लाल विट्यामध्ये करतोय. त्यामुळं तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठेही ड्रिल करायला किंवा मजबूतीच्या बाबतीत किंवा घरामध्ये गारवा असेल अशा प्रकारचे तुम्हाला कंस्ट्रक्शन भेटणार आहे. ग्राउंडला तुम्हाला काही अशा प्रकारे कमर्शियल स्पेस भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला वरती स्ट्रीट लाईट आणि कॅमेराची जागा सुद्धा भेटणार आहे. इथले कॅमेरा इन्स्टॉल होणार आहे. तसेच तुम्हाला काही अशा प्रकारे मेन गेटची एंट्री भेटणार आहे. काही अशा प्रकारे तुम्हाला लॉबी बघायला भेटणार आहे. लॉबीमध्ये फुल टाईल्स बरोबर समोरच तुम्हाला लिफ्ट सुद्धा दिलेली आहे. लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा आहे. अगदी लिफ्टच्या बाजूला तुम्हाला बघायला भेटणार आहे सोसायटी ऑफिस आणि सोसायटी ऑफिसच्या पुढे भेटणार तुम्हाला ड्रायव्हर्स एरिया. इथे तुम्हाला पार्किंगसाठी ओपन स्पेस भेटणार आहे. त्याचबरोबर आपण जो वॉटर प्युरिफायचा प्लांट बघणार आहोत तर तुम्हाला काही अशा प्रकारे वॉटर प्युरिफायचा प्लांट सुद्धा बघायला भेटणार आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वच्छ पाणी भेटणार आहे पिण्यायोग्य. पार्किंगचा स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर बॅक साईडनी जर तुम्ही पाहिलात काही अशा प्रकारे एल्युशन बघायला भेटणार आहे बिल्डिंगचा. अगदी रेडी बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या चारही बाजूनी तुम्हाला अशा प्रकारे स्ट्रीट लाईट भेटणार आहे. कॅमेरा सुद्धा भेटणार आहे. कॅमेराचं काम वर्किंग प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला भेटणार आहे या प्रोजेक्टमध्ये एक चांगली अशी मोठी टाउनशिप, एक स्पेसियस असं मोठं लिव्हिंग, 10 विंडो बरोबर बाल्कनी. अगदी 1 मीटरची अशी बाल्कनी तुम्हाला यात दिलेली आहे आणि बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीनचं पॉईंट, पाण्याचं आणि लाईटचं. त्याचबरोबर लिव्हिंगमध्ये तुम्हाला भेटते TV पॉईंट आणि डोअरला डोअर फ्रेम दिलेली आहे. लिव्हिंगची साईज जर बघितली आपण तर 12 बाय 14 असं मोठं लिव्हिंग आहे. त्याचबरोबर तुम्हाला भेटते किचनमध्ये किचन ट्रॉली तर भेटतेच. त्याचबरोबर ब्लॅक कलरचा ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म, फुल टाईल्स आणि वॉटर प्युरिफायसाठी पॉईंट, तसेच व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि ॲडजस्ट फॅनची जागा. आणि किचनमध्ये भेटते तुम्हाला स्टोरेजची एक चांगली जागा. त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे इन्व्हर्टरचा पॉईंट, इथे तुम्हाला भेटणार आहे स्विचबोर्ड. तुमच्या घरातील उपकरणे खराब नको व्हायला त्यासाठी स्विचबोर्ड दिलेले आहे. त्याचबरोबर इथे डायनिंग एरिया,
आणि हे आहे टॉयलेट बाथरूम. एक फुल टाईल्स बरोबर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल तुम्हाला इथे यूज केलेलं भेटेल. आणि अगदी समोरच तुम्हाला भेटणार आहे तुमच्या लहान मुलांचं बेडरूम, ज्यामध्ये तुम्हाला ड्रेसिंग टेबलचं पॉईंट त्याचबरोबर AC पॉईंट सुद्धा दिलेले आहे. बेडरूममध्ये AC पॉईंट बरोबर व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि समोरच एक कमर्शियल कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट. हायवे टच, एकदम मेन रोड टच तुम्हाला प्रॉपर्टी भेटणार आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, हा 2 BHK आहे आणि हा जो आपला प्रोजेक्ट आहे हा नेरळमध्ये स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्सवरती महारेरा रजिस्टर्ड आहे आणि रेडी सुद्धा आहे. तर मग चला पाहूया मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम तुम्हाला काही अशा प्रकारे भेटणार आहे. मास्टर बेडरूममध्ये जे टॉयलेट दिलेलं आहे ते फुल टाईल्स बरोबर तुम्हाला वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर टॉयलेटच्या वरती तुम्हाला भेटणार आहे स्टोरेजसाठी जागा आणि बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी विंडो, त्याचबरोबर AC पॉईंट सुद्धा दिलेले आहे. जर तुम्हाला बेडरूमची साईज बद्दल सांगायचं झालं तर हा तुम्हाला 9x11चा असा मोठा असा बेडरूम भेटणार आहे. 9x11चा बेडरूम, त्याच्यामध्ये AC पॉईंट आणि मास्टर बेडरूम. 2 BHK भेटणार आहे तुम्हाला नेरळमध्ये स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती, अगदी रेडी महारेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी. प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेलच तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.